जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी से व्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज सरदार धावडे घराणे या ऐतिहासिक घराण्याची माहिती आपल्याकडे सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे. धार पवार घराण्याची एक शाखा म्हणून धावडे घराणे हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं, परंतु धावजी या त्यांच्या पूर्वजाच्या नावावरून या घराण्याला पुढे धावडे असं नाव पडलं. धावजी के धावडे अशा प्रकारे त्यांचा नामांतर झालं आणि पवार हे आडनाव मागे पडून धावडे हे आडनाव रूढ झालं. यांचं देवक धार पवार घराण्याप्रमाणे धारेची तलवार, कुलदैवत उज्जैनचे महंकाल आणि गडकालिका माता धार अशी देवदेवता आजही ते मानतात. तेव्हा हे घराणं विशेषतः उदयास आलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं कार्य हाती घेतल्यानंतर मावळ पट्ट्यातील अनेक गावं यामध्ये सामील झाली आणि शिवरायाला त्यांनी मदत केली. गावोगावचे पाटील यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे या कोंडवे धावडे गावचे कान्होजी धावडे यांनी स्वराज्याच्या काळामध्ये मोलाचं योगदान दिलं, उत्तम कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या पुढील वारसदारांना यांनी मदत केली. त्यामुळे यांना शिवकाळामध्ये कोंडवे धावडे गावची पाटीलकी मिळाली. आता हे कोंडवे धावडे गाव म्हणजे खडकवासला धरणाच्या जवळ असलेलं आणि या गावाला त्या धावडे नावावरूनच कोंडवे धावडे असं नामांतर त्याचं झालं. म्हणजे आज कोंडवे धावडे याच नावाने पुण्याजवळचं हे गाव प्रसिद्ध आहे. आज सध्या पुणे शहरामध्ये त्याचं विलीकरण झालेलं आहे. या घराण्यामध्ये पुढीलही अनेक पिढ्या या शौर्य गाजवताना आपल्याला दिसून येतात. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये येसाजी बिन विठोजी धावडे आणि त्यांचे पुत्र गंगाजी बिन येसाजी धावडे यांनी स्वराज्य काळात मोठी कामगिरी केली. सरदार गंगाजी धावडे हे सेनापती त्र्यंबकराव धावडे यांचे पराक्रमी सरदार होते आणि युद्ध काळामध्ये जलदगतीनं सैन्याच्या हालचाली करण्यामध्ये माहीर असलेले हे घराणं त्यामुळे स्वराज्य काळामध्ये आणि विशेषतः शाहू महाराजांच्या काळामध्ये प्रसिद्धी झालं आणि सेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांना त्यांचं मोलाचं सहकार्य झालं. त्यांचे ते पराक्रमी सरदार म्हणून उदयाला आले. या घराण्याच्या शाखा पुणे, सातारा, पाटण, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका व कराड आणि कराड परिसरात धावडे नावाचे एक स्वतंत्र गाव सुद्धा आहे, ज्याचा विस्तार सांगली आणि कोल्हापूर इत्यादी भागामध्ये सुद्धा झालेला दिसतो. आज हे गाव शहरामध्ये जरी विलीन झालं तरी त्याचं गाव पण त्याने अजूनही जपलेलं आहे आणि या गावामधलं हे घराणं तसं प्रसिद्धच आहे. श्री बबनराव धावडे ह्या गावचे अनेक वर्ष सरपंच होते आणि त्यांचं जे अंजली मंगल कार्यालय आहे तेही त्या भागामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे दोन चिरंजीव अतुल बबनराव धावडे आणि नवनाथ बबनराव धावडे हे मागे उपसरपंच होऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे अतुल बबनराव धावडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी खडकवासला मतदारसंघ आत्ता नुकतीच निवड झालेली आहे. म्हणजे हे घराणं शिवकाळापासून जसं कार्यरत होतं आजही लोकशाहीमध्ये ते सामाजिक राजकीय कार्यामध्ये अग्रेसर आहे. दुसरे शिवाजीराव धावडे हे एक सामाजिक कार्यकर्त्या भागात होऊन गेले. त्यांचं चिरंजीव सचिन शिवाजीराव धावडे हेही मागे उपसरपंच होऊन गेले. त्यांचं हे गामिनी कार्यालय प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही धावडे घराण्याचे लोक हे आपली कार्यालये काही सामाजिक कार्यासाठी विनामूल्य देत असतात. मला आठवतं मी शिवाजीराव धावडे यांच्या कार्यालयामध्ये अनेक वेळा गेलो आणि मावळा जवान संघटनेचे कार्यक्रम तिथं होत असतात. विशेषतः मधुकरराव पायगुडे त्रिशक्ती माजी सैनिक संघाचे अध्यक्ष यांना त्यांचं सचिन धावडे यांचं नेहमी सहकार्य असतं. हे कार्यालय जेव्हा जेव्हा वाढदिवस असेल, वर्धापन दिवस असेल तेव्हा तेव्हा ते कार्य त्यांना मुक्तपणे वापरण्यास दिलं जातं. तेव्हा अशा प्रकारे राजकीय सामाजिक कार्य करण्यासारखं हे घराणं आहे, करत आहे.
याचबरोबर पोलीस दलातही 2 धावडे अलीकडच्या काळात होऊन गेले, ज्यांनी उत्तम कामगिरी केली. विष्णू कानू धावडे हे सेवानिवृत्त आहेत पोलीस दलामधून, आणि दुसरे सुधीर धावडे हे सध्या पोलीस दलामध्ये कार्य करत आहेत, अद्याप ते सेवेत आहेत. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात कार्यरत या घराण्यातील लोक आहेत. वेगवेगळ्या आणि पुष्कळशी मंडळी या घराण्यातील NDAमध्येही सेवेत होती. नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये या घराण्याच्या जागा गेल्यामुळे, जमिनी गेल्यामुळे त्यांना सेवेमध्ये सामावून घेतलं. पूर्वीच्या काळामध्ये हा भाग शेतीचाच होता, परंतु शेती गेल्यानंतर या लोकांचं व्यवस्थापन करण्यासाठी यांना सेवेमध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये घेतलं गेलं. आज या गावाचं शहरीकरण झालं, त्यामुळे यांची परिस्थिती उत्तम आहे. तेव्हा अशा प्रकारचं हे घराणं मूळ पवार घराण्याची शाखा धावडे आडनावाने प्रसिद्ध झाली, आणि धावडे आडनावाने सुद्धा त्यांनी पराक्रम केला. तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यातील वीर पुरुषांना, शूर पुरुषांना आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना सर्वांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.